नमस्कार. शुभ संध्याकाळ. कसे आहात? बरे आहात ना? चला मग मी पण बरी आहे. तुम्ही पण बरेच राहा. आता आलेले आहे गार्डनमध्ये काम करण्यासाठी. इकडं बघा लग्नाचे जे बँड तुम्हाला ऐकू येत असेल, चाललेला आहे आवाज. आता लग्न इतके आहेत ना आणि आता बघा पावसाचा सुद्धा मोसम झालेला आहे आज. पाऊस येईल असं वाटतंय. तर इतकी गरमी पण आहे, ऊन पण तेवढंच आहे आणि हे आमच्या गार्डनला ना दररोज पाणी द्यावं लागायला लागलेलं आहे. एक दिवस पाणी नाही दिलं ना एकदम वाळून चाललेले आहेत झाडं. असं झालेलं आहे की जसं त्यांच्यात शक्तीच नाही काही. आता हे मी घेतलेली आहे धने, म्हणजे कोथिंबीर लावण्यासाठी. तर ते धने मी लावून टाकते. एका ठिकाणी ते अगोदर मी शेपू लावलेलं होते ना दोन्ही ठिकाणी, त्याच्यात शेपू काय आलंच नाही ना, मग त्याच्यात धने टाकून बघते येईल की नाही. हे धने तरी फ्रेश आहे बी, बहुतेक हे आलं पाहिजे. तर फ्रेश असलं तर येतं आहे ना कोणतंही. आता माझ्याकडे जी बी आहेत प्रत्येक प्रकाराची बी आहेत, पण खूप जुने झालेले आहेत. हे पहा किती छान आलेलं आहे ना. त्या दिवशी मी जे 5 पॉट रेडी केलेले होते पहा, कसे छान चिटकलेले आहेत एकदम. आता हे पहा इथं ना आलूचं लावलेलं होतं बघा, वाळूनच गेलेलं आहे. किती दिवस येईल येईल म्हणून आशा ठेवली, शेवटी निराशा झाली. आता इथं जे खाली आहे ना ह्याच्यात मी टाकते आता धने. धने टाकते, बघूत येतं आहे काय करतं आहे. खूप सारे धने टाकून देते ह्याच्यामध्ये आणि तर शेपू टाकलेलं होतं ते आणखीन एक आहे ना पॉट, त्याच्यामध्ये लावायचं. आपलं बघावं, प्रयत्न करावं. फ्रेश असलं चांगलं बी असलं तर येऊ पण शकतं, नाही तर येतही नाही. नाही आलं ना आपण निराश व्हायचं नाही. आपलं काम आहे लावायचं. आपलं काम फक्त क्रिया करत राहायची, म्हणजे कर्म करत राहायचं. शेवटी आपल्याला फळ मिळेल नाही मिळेल हे नंतर पाहायचं. आता हे बघा वेल कशी चढलेली आहे शेवग्याच्या झाडावर आणि ह्या वेलेमुळे ना ना शेंगा लागायला लागलेले आहेत, ना झाडाला ते पौष्टिक खाद्य मिळत आहे. ही वेलच पूर्ण खाऊन टाकलेली आहे. म्हणून ना ही वेल ना बिनाकामाची आहे. पाहिले आता इतके दिवस वाट बघितले, शेंगाचं असेल कशाचं तर असेल, पण ना त्याला ना फूल आहे ना फळ आहे. मग असं ठेवून काय करायचं. म्हणून मी ह्याला पूर्ण आता आज काढण्याचं काम करणार आहे. मोठं काम. आपण लावतो पण कोणतंही काढायचं, त्याला तोडायचं, नुकसान करायचं म्हणजे आपल्याला अशक्य वाटतं, पण एक एक वेळेस तेही करावंच लागतं. ज्या वस्तूमुळे आपल्याला नुकसान आहे, ज्या वस्तूमुळे आपल्याला घाटा आहे, त्रास आहे, अशा गोष्टी आपल्या जीवनातून, आपल्या विचारातून, आपल्या मनातून, ध्यानातून काढून टाकलेल्याच बऱ्या. मग आता हे गार्डनला माझ्या कष्ट देत आहे, तकलीफ देत आहे, नुकसान आहे शेवग्याच्या झाडाला. म्हणून मला हे मजबुरी नाही, म्हणजे हे खूपच अशक्य झाल्यामुळे हे काढावं लागत आहे. तर ही वेल पहा कुठंपर्यंत गेलेली आहे, पूर्ण वरीपर्यंत वेल गेलेली आहे आणि ह्याची वाढ इतकी आहे. आणि मी समजायला लागली की ह्याला शेंगा लागतील. छान वेल खूप उंचपर्यंत गेलेला आहे. शेंगाचं वेलीवर वेल चढलेली आहे शेंगाच्या झाडावर. किती मस्त झालेलं आहे म्हणून मी समजायला लागले. आणि पाहते तर काय किती दिवस वाट बघून 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 काहीच नाही. म्हणून मला हे काढावंच लागलं आता मजबुरीनं. आणि सगळ्या झाडाला, आजूबाजूच्या सगळ्याच झाडाला घेरलेलं आहे पाहते. पूर्ण झाडावाला घेरून टाकलेलं आहे. म्हणून मी आता हे काढून टाकते. आता त्याची पूर्ण जड जिथे असते ना तेच मी उपडून टाकलेलं आहे. आता वरचं आपोआप ते वाळून जाईल आणि मग त्याचे पानं गळून पडतील. मग कुठं शेवग्याच्या झाडाला सुरक्षितता वाटेल. आता आता इथं ना मी लाकडं घेऊन आलेली आहे आणि हे टमाटरचे झाडं ना पूर्ण आडवे पडलेले आहेत. एक एक टमाटरला किंवा 2-3 झाडं एका लाकडाला आता बांधावं लागले व्यवस्थित. बांधलं ना मग त्याला चांगलं वाढ होईल, आधार होईल. मग ते मी आता आज लाकडंसुद्धा बांधणार आहे. इथं घेतलेली आहे लाकडं, सुतळी सगळं काही घेतलेली आहे. तर त्याला बांधून टाकते. गार्डन करायचं म्हटलं ना लाकडं पाहिजे, सुतळी पाहिजे, माती पाहिजे, पौष्टिक काहीतरी ऑर्गॅनिक खत पाहिजे. असं खूप काही लागतं बघा. तेव्हा कुठे गार्डन छान होते. पाणी लागतं वेळेवर, हवा, सूर्यप्रकाश सर्व काही पाहिजे. एक कमी पडलं तर ते गार्डन होतच नाही तुमची. आता हे लाकडं मी घेतलेली आहे. अगोदरचे इथं पण होते आणि अजून काही लाकडं गावाहूनसुद्धा मी आणलेली आहे. त्या दिवशी शेताला गेले होते ना, तिथूनसुद्धा लाकडं आणलेली आहे मी. माती आणलेली आहे.
असं सगळं डोक्यात आपल्या तेच असलं पाहिजे. कोणतंही काम करायचं ना, त्या कामाचा आपल्याला वेड पाहिजे, की मग तेव्हा कुठं होतं. लोक आपल्याला वेडं म्हटलं पाहिजे, तेव्हा ते काम होतं. आपण डोक्यात तेच घालून बसावं लागतं, की हे कसं होईल, ते कसं होईल, हे बी लावलं तर येईल का, त्याचं फळ चांगलं होईल का, ते झाड चांगलं असेल का, हे भाजी लावावं का, असं डोक्यात हे पाहिजे. आता खूप दिवस होतं की आता टमाटरचे झाडं बांधावं, आधार द्यावं, पण आता त्याचा योगायोग आत्ता आला. तर थोडे जेवढे होतील तेवढे झाडं आता बांधून टाकते. हे पहा, खूप थोडं थोडं खुरप्यानं हे करून खोदून मग लाकडं रवायचं आणि त्याला सुतळीनं बांधून टाकायचं. आणि हे गार्डनिंगचं काम ना संध्याकाळीच करत असते मी, कारण ऊन खूप पडायला लागलेलं आहे आणि संध्याकाळ म्हणता म्हणता तर जास्तच संध्याकाळ व्हायला लागलेली आहे. आता पहा, लाईट लावलेली आहे, थोडंसं अंधार पण पडत आहे आणि अशा अवस्थेमध्ये मी हे काम करत आहे. मच्छर पण खूप चावतात ह्यावेळेस, पण काय करणार, उन्हामध्ये तर काम करू शकत नाही ना. खूप सावली असते पण शक्यच वाटत नाही, उन्हामध्ये करणं सहजच वाटतच नाही की काम करावं असं. इतकं म्हणजे ऊन भयंकर आहे, गरमी भयंकर आहे. तर हे पहा, असे रोवून मी लाकडं रोवून हे टमाटरचे झाडं पण त्याला बांधून घेते, म्हणजे टमाटरच्या झाडाला आधार होईल थोडंसं. इकडं पण हे झाड एक बघा पडलेलं आहे एकदम जमिनीवर, त्याला पण वर उचलून ह्याला बांधते, म्हणजे व्यवस्थित आपलं सगळ्या झाडाला आधार देणं खूप आवश्यक असतं बघा. झाडाला असो, माणसाला असो, आधार ही गोष्ट ना फार मोठी असते जीवनात. थोडासाही आधार मिळाला ना माणसाला असो किंवा वनस्पतीला असो, झाडाला असो, त्याला खूप कुठल्या कुठं ते जातात आधार मिळाल्यानंतर. इतकी छान अशी हिरवीगार गार्डन सोडून ना कुठं जावंही वाटत नाही, कारण झाडं वाळून जातील असं वाटतं. दररोज पाणी पाहिजे ना उन्हाळ्यामध्ये. आता हे बघा, इकडे आलेलं आहे झाड, तेही त्यालाही बांधून टाकते. इकडे तिकडे ना सगळे आधार नसलं ना त्याचं काही जीवनच नाही बघा. आधार खूपच आवश्यक असतं. आणि लाकडं आता बघा किती आवश्यक असतात ना लाकडं असं बांधायला वगैरे. म्हणजे आपल्याला किती लाकडाची गरज असते आणि किती माती वगैरे पाहिजे. आता कितीतरी पॉट तयार करायचे आहेत, माती पण पाहिजे. ते गावाकडून आणली शेतातून म्हणून बरं झालं. आणखीन पॉट रेडी करायचेच आहेत मला. तर हे पहा, असं करून मी सगळं काही बांधलेली आहे. होता होईल तेवढं आज मी बांधून टाकलेले आहे. टमाट्याचे झाडं आणखीन एका पॉटमध्ये टमाटर आलेले आहेत, ते पण जमिनीवर लावायचे आहेत, पण जमिनीवर कुठंच खाली जागा नाही बघा. असं झालेलं आहे, सगळं भरून गेलेलं आहे. आणि अजून ना इकडे जरा मला हे आहे बघा, चेरीचं झाड. आणि ह्याची सावली पण पडते ना चेरीच्या झाडाची, त्याच्यामुळे तिकडं खाली काही येतच नाही. आता ह्या चेरीच्या झाडाला तिकडं थोडंसं बांधून घेते, म्हणजे थोडंसं म्हणजे खुलं खुलं वाटेल त्या ठिकाणी. तर हे बघा, असं चेरीचं झाड मी बांधते असं. अजून काही चेरी काय लागलेले नाहीत, लागले की मी तुम्हाला नक्की दाखवणार चेरी. हे पहा, असं थोडंसं मी बांधलेलं आहे आता. आणि हे पहा, ही धनं टाकलेलं असं इथं धने टाकलेले आहे पहा. आणि हे पहा, इथं असं बांधून घेतले. हे पहा, हे पहा, असे एकेका झाडाला 1-2 झाडं एकत्र करून असे हे पहा, असे लाकूड बांधलेलं आहे सुतळीने. असं असतं पहा. काम करणं काय उगी नाही, खूपच काम करावं लागतं. हे पहा, आंबाड्याची भाजी आता तोडायला आलेली आहे. मस्त आलेली आहे आंबाड्याची भाजी. असं काम खूप राहतं गार्डनमध्ये, करल तेवढं कमीच असतं पहा काम. हे पहा, असे लाकडं मी आणले गावाकडून. आता हे लाकडं आणखीन बरेच वेली आलेले आहेत, सगळे जमिनीवर पडलेले आहेत, पण आता नको, सध्या ह्याला कुठंतरी मी बाजूला ठेवून देते. ह्याचं काम मी आता नंतर करते. आता पाणी घालून घेते आणि मस्त हिरवीगार गार्डन आणखीन थोडे हिरवीगार होऊन जाईल उद्यापर्यंत छानशी. तर चला मग, आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.